मन मंदिरा गजर भक्तीचा. सगळे रामायण जरी विसरला, एवढं लक्षात ठेवलं, 50 जवानांनी जरी मरेपर्यंत आपले मायबाप सांभाळले तरी रावसाहेबांनी ठेवलेल्या रामकथेचं सार्थक झालं. कशात आबा थांबायचं आहे. तुम्ही तेच म्हणतो, मोठे लोकांच्या मागात हेही साहेब आले. मोठा व्याप असतो. हो ना. तर हे मस्के साहेबांना सुद्धा वेळ मिळाली म्हणजे कमालच झाली हो. पण एवढंच क्षेत्र आहे तुम्हाला चांगलं ऐकायला मिळतं, बरोबर आहे का नाही? बाकी मी कालही सांगितलं साहेबांना, घरदार लुटून द्या तुम्ही समाजाला, तरी त्यातले 4 तरी तुम्हाला नावं ठेवणारे भेटतीलच. आणि वाईट वाटून घेऊ नका. निंदा करणाऱ्याचे अनंत उपकार तुमच्यावर असतात. स्तुती करणाऱ्यापेक्षाही स्तुती करणाऱ्याच्या फक्त तात्पुरतं तुमच्या लक्षात ते तुम्ही त्याच्या लक्षात राहता. पण जे तुमचा द्वेष करणारा आहे ना, त्याच्या कायम डोक्यात बसता तुम्ही. त्याचे अनंत उपकार आहेत. जरूर व्हावे. निंदक नेहरे रखिये, अंगण कुटी छवाए, बिना पाणी बिना साबू, निर्मल करे शुभाए. निंदा करणारा जर कोण नसेल ना मस्के साहेब, तुम्ही भाड्यानं आणा त्याला. अंगणात कोपी बांधून द्या. रोज त्याला जेवण चहा फायदा. ते दररोज तुम्हाला स्वच्छ करायचं काम करतं. हा फायदा. निंदक नेहरे रखिये, अंगण कुटी छवाए, बिना पाणी बिना साबू, निर्मल करे सुभाए. आता थोडक्यात घेतो. एकदा रडणं सुरू झालं की ते आम्हालाही काही सुचत नाही. साचते हा ना. ही रडण्याचीच कथा आहे. उद्या परवा 2च दिवस राहिले ताई. आता बस 2च दिवस राहिले. 12 वर्षापूर्वी एकदा झाली होती. आपले भगवान बाबा होते खरा धावपळ करायला गेले ते. आता 12 वर्षांनी योग आला म्हणजे पुन्हा 12 वर्षांनीच होण्याची दाट शक्यता आहे. पुरे ठीक आहे. मोठा एक कार्यक्रम आहे आळंदीला. मी काल आमच्या सस्ते बाबांनी जाहीर केलं 3 तारखेपासून. पल्लवजी, तुम्हाला माहीत नाही रावसाहेबाचे आमच्या संस्थेवर केवढे उपकार आहे, ज्यातून हजारो कीर्तनकार निर्माण झाले. 100 वर्षामध्ये किती झाले असेल? काही ठिकाणी बाजरीचं पीक येते, कुठे गाजर गवतच होते, कुठे ऊसाचं, कुठं ज्वारीचं, कुठे गव्हाचं. पण कीर्तनकाराचं पीक येणारी संस्था जोग महाराज वारकरी संस्था. आणि तिथे 4 एकर जागेवर सरकारचं आरक्षण होतं. सिंहाचा वाटा रावसाहेबाचा. आणि तिथेच आता मंडप टाकला आहे आम्ही. एक 17 एकरमध्ये मंडप आहे. काम 1 जानेवारीपासून चालू आहे. मोठा कार्यक्रम आहे. खानदेशच्या वतीनं काला आहे. बरोबर आहे ना? 5 एलप्या मांडे. ते याच्यात नसते, ते बैलगाडीत नाही. 5 माल ट्रक. 20,000 लिटर आंब्याचा रस होता. यावर्षी बासुंदी आहे तितकीच आहे. काळजी करू नका, कारण तो समाजच तेवढा असतो. पण त्याच्यात आमच्याकडे कथाही आहे 1 ते 4च्या वेळेमध्ये. तिथे म्हणजे भेट होणारच आहे आपली. वा वा. तिथं आबा 3 तास बसावंच लागेल तुम्हाला एक दिवस. ठीक आहे. आनंद आहे. ही सांगण्याचं कारण, ती जागाच नसती आम्हाला. गेली असती जागा. 1-2-3 तासाचा फरक झाला असता.
सगळी मोजणी आणि पैसे घेऊन जा इथपर्यंत सरकारी अधिकारी आले होते. उद्या तुमचे पैसे घेऊन जा. पण बरोबर दुसरं कोण आम्हाला मोठ्या साहेबापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून रावसाहेब म्हणजे असं वाटते आमच्या घरातलेच आहे म्हणून सगळ्या वारकऱ्यांनी फोन रावसाहेबाकडे आहे का नाही. इथे फोन करताना काही वाटत नाही ना, आपण घरी बोलतो तसं वाटते. मग प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी यंत्रणा हलवली की लगेच पुण्याला फोन गेला. ते जसं आहे तसंच ठेवा. गेले ना अधिकारी, वाचली बाबा जागा, वाचली. म्हणून मी कालही उल्लेख केला. बस मध्यरात्रीचा प्रसंग आहे, थोडासा वेग वाढून घेतो. आता आपल्याला सीताहरणपर्यंत पोहोचायचं आहे. 1 तास खूप झाला. मी अर्ध्या मिनिटात पूर्ण रामायण सांगतो मस्के साहेब, तुम्हाला ऐकायचं असलं तर. घड्याळ लावून अर्धाच मिनिट. अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली. कई माँ ने भरत बेटे राम जी को वनवास जाना पड़ा. उसका भाई सीता लखन तलाश करते प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता, सेतु बंधन, रावण को मार डाला. अयोध्या है तो राम राज्याभिषेक हुआ. मग 1 तास भरपूर झाला. मौत जगत जितो, मौत जगत जितो, आवाज देती घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जगत जितो, आवाज देती घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को और दूजो श्री भगवान. 2 गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एक मरण विसरू नका, एक परमेश्वर विसरू नका. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही मस्के साहेब. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा बाप आणि भगवान कृष्णासारखा मामा, त्याचाही भाचा अभिमन्यू मेला. घरी जाऊन विचार करा. भगवान कृष्ण मामा असून त्याचा भाचा मेला, तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य. काही छाती काढण्यात अर्थ आहे का? हे का सांगतो मी? देवाचा बाप आज मेला तो कोण? परमेश्वराचा बाप आहे. राजा दशरथ, ज्याचा मुलगा ब्रह्मांडाचा धनी आहे, ज्याची सून जगाची माय सीता आहे, आणि ज्याचा मित्र देवाचा राजा इंद्र आहे. हे 3 संबंध पहा दशरथाचे. पृथ्वी तलावर नाही हो. दशरथ स्वर्गात गेले तर इंद्र उतरायचा, सामोरा येऊन हाताला धरायचा, आपल्या अर्ध्या आसनावर बसवायचा. कोण? देवाचा राजा इंद्र राजा दशरथाला आसनावर बसवायचा. देवाच्या राजाचा इंद्राचा मित्र आहे, सीतामाईचा सासरा आहे, आणि ब्रह्मांडाचा मालक रामचंद्र त्याचा पुत्र आहे, तरी तो मेला. उलट 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप, पण पाणी पाजायला 4पैकी एकही पोर नाही. जिथं देवाच्या बापाचीही अवस्था, तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता. म्हणून एक न एक दिन बदलना पडेगा, जिंदगी किराए का घर है. हे आपलं राहण्याचं ठिकाण नाही. मैंने सोचा था बनाऊंगा दुनिया में मकान, लेकिन मेरा असली ठिकाण तो स्मशान में था, ये मुझे मालूम न था. एका गावात एक प्रवासी आला आणि त्या फकीराला विचारलं, फकीर जी एक रात विश्राम करना तो कोई बस्ती बताओ. फकीर बोले आओ मेरे पीछे. फकीर ने तिथं नेलं कब्रस्तान. बोले आपने मेरी बात ठीक तरह से सुनी नहीं क्या फकीर जी? मैंने क्या कहा था कि सफर करते करते थक गए हैं, एक रात विश्राम करना, कोई बस्ती बताओ तो कब्रिस्तान ले आए. बोले गधे, बस्ती बस्ती क्या बकवास करते हो, कुछ दिन रहना पड़ता,
आखिरी का पूरा निवास कब्रस्तान होता है। आएगा सो जाएगा। बस राजे दशरथ गतप्राण तेलाच्या नावेमध्ये ते प्रेत ठेवण्यात आलं दुर्गंधी येईल म्हणून जिथल्या लवकर आणता येईल तेवढ्या लवकर सेवकांना सांगितलं भरत शत्रुघ्नाला घेऊन या. त्यांना लवकर यावं लागलं, इलाज नाही आता. भरत शत्रुघ्न आले ते तोपर्यंत सांगितलं नाही कोणी, पण मुख्य द्वारात आल्यावर भरताला शंका आली. ज्या ज्या वेळेला मामाच्या घरून यायचो इथे बाबा असायचे, दादा राम लक्ष्मण असायचे, गळ्याला बिलगायचे, आपण भावाच्या पाया पडायचो. शत्रुघ्न म्हणाला दादा आपण असं करू, कैकेयी मातेच्या महाली जाऊ, तिथे तिघही दिसतील. कैकेयीच्या महाली तू कैकेयी आरती घेऊनच आली. भरताला ओवाळलं, विचारलं माझ्या माहेरचे सुखे आहेत, सगळे सुखे आहेत बाळा. आणि एकदम भरताला आठवण आली, कहा कहू तात कहा सब माता, कहा सी राम लखन प्रिय भ्राता, मेरे पिताजी कहाँ है, मेरी माता कहाँ है, मेरे भैया राम लखन भाभी जान के धीरज धरो बेटा, बात तो पूरी बिगड़ गई थी, मंथरा साथ में थी करके सुधार डाली. ऐसी कौन सी बात बिगड़ी थी अयोध्या में जो मंथरा साथ में थी तूने सुधार डाली. एकच वाईट झालं तुझा बाप राज्याभिषेक बघायला नाही. मग सगळी कथा सांगितली. पूर्वीचे 2 वर, एकाने राज्य मागितलं तुला, एकाने वनवास, रामाला ते गेलं वनवासात, सोबत लक्ष्मण गेला, त्याची पत्नी सीताई गेली. फक्त एकच वाईट केलं देवानं, तुझा बाप नाही. हे देवानं केलं, बाकी हिनं चांगलं केलं. हे तेव्हापासूनची पद्धत आहे. हां. आणि मग भरताचा तोल गेला. आणि माझी तरी काय हिंमत होती का बाळा रे. ते बिचारी मंथरा, बिचारी भई सहाय मंथरा, बिचारी मंथरा मदतीला होती म्हणून जमलं हे. भरतानं तलवार उपसली. बोल तू म्हणजे माझे कोण आहे. आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला. त्याच वेळेला नटून थटून बिचारी आली. बिचारी अवसर तू बरीत आई बसन विभूषण विविध बनाई उमगला की तू बरवारा पद्म बरमई कहत पुकारा पद्म बरमई कहत पुकारा हे अवसर तू बरीत आई बसन विभूषण विविध बनाई उमगला की तू बरवारा परिमा बरमई कहत पुकारा परिमा बरमई कहत पुकारा. थटून आली ना मंथरा. धावला शत्रूने एक लात घातली कंबरड्यात, एका लातात 3 ठिकाणी फ्रॅक्चर केली. कंबरड तुटलं, मस्तक फुटलं, दात पडले. ती म्हणायची का मारता रे मला, माझ्यामुळे तर राज्य मिळतं रे तुम्हाला, हे आगीत रॉकेल. मग तर लगे घसीटनं धरी धरी झोटी. भरतजीनं सोडवलं. दशरथजीच्या प्रेताला कवटाळून दोन्ही भाऊ रडले. कौसल्या माईजवळ खूप रडले. मग प्रेत यात्रा निघाली. चंदनाची चिता धरून स्वर्गाला जाण्याची शिडी असावी अशी चिता रचण्यात आली. शरीरच्या काठाला त्यावर दशरथच्या तलेवर ठेवलं. आता भरत अग्नी पेटवणार, थांबवावं लागलं. कौसल्या माईजवळ गेले भरतजी. आई पेटवायचं थांबवून आलो मी, माझ्यापर्यंत चर्चा आली ते खरं आहे का. तू सती जाणार आहे म्हणे बाबांच्या सोबत. खरं आहे का गाय. रडू लागली कौसल्या. का रडतेस आई. बेटा कुंकवाचा धनी स्वर्गाला गेला, लेक वनवासाला गेला, आता जगू कशाला. हो खरं आहे. बैस चितेवर. रागावला नाही. चितेवर बैस. उजव्या मांडीवर मला घे, डाव्या मांडीवर शत्रुघ्नाला. सांग समाजाला, पेटवा म्हणावा आम्हाला. तू गेल्यावर आम्ही दोघं भाऊ राहणार नाही आई. बाळा सती जाणारीला पतिलोक प्राप्त होतो म्हणतात. हो होऊ दे तुला पतिलोक, पण तुझं अनुकरण सुमित्रा आई करेल, तिला पतिलोक प्राप्त होईल. तुम्ही दोघी जर गेल्या सती आणि ह्या कैकेयीनं जर निर्णय घेतला आणि हे जर सती गेली आणि हिला जर पतिलोक प्राप्त झाला ना, माझी खात्री आहे तिथे सुद्धा आमच्या निरपराध बापाला हे पापीने त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. तिच्यासाठी तुम्ही दोघी जाऊ नका.
आणि आई तू जर सती केली नाही ना मी वचन देतो थोड्या अवधीमध्ये माझ्या रामदादाची भेट करून देतो. सती जायचा प्रकार थांबला. पित्याच्या मृत्यूनंतरच्या विधी ज्या करायच्या असतात त्या पुत्राच्या द्वारा भरत शत्रुघ्नाकडून करवून घेतल्या. वसिष्ठजींनी असे काही दिवस गेले. स्वप्नात द्वेष नसणाऱ्या व्यक्तीच्या स्वाधीन अयोध्येचं सिंहासन सोपवून भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन आणि रामाच्या भेटीला निघाला. भरताचा समाज सेना घेऊन बी येत आहे हे गुहकाला कळालं. समाचार जब सुने निषादा, हृदय विषाद करे निषादा. समाचार जब सुने निषादा, हृदय विषाद करे निषादा. गुहकाला कळालं. गुहकाने विचार केला याला जर पाया पडायचं होतं तर मिलिटरी सोबत आणायचं काम काय. आहे कैकेयीचा बच्चा निष्कंटक राज्य करण्यासाठी निघाला असेल. त्याने आपले भिल्ल सज्ज केले. ए नावा बुडवून टाका पाण्यात रे. भालेवरचे तीरकट्टे सज्ज करा. शेवटचा भिल्ल जिवंत असेपर्यंत भरताचा समाज पलीकडे जाता कामा नये. अरे काय योग आहे. राम कार्यासाठी मरण, भरताच्या हातून मरण, गंगेच्या काठावर मरण, आक्रमण. इतना का छिंक गई माए, इतना का छिंक गई माए, इतना का छिंक गई माए, इतना का छिंक गई माए. बुलंद के तसहाए, बुलंद के तसहाए, बुलंद के तसहाए, बुलंद के तसहाए. इतना का छिंक गई माए, इतना का छिंक गई माए, इतना का छिंक गई माए, इतना का छिंक गई माए. इतना कहत छिंक भरी बाय. एवढ्या एका म्हाताऱ्या भिल्लाला सिंक आले. पण सिंकताना झटका मानेला डावीकडे बसला. थांबा रे. शकून की अपशकून, मारायला चालला का पाया पडायला त्याची परीक्षा घ्या. 3 प्रकारचे भेट सज्ज करा. पशु पक्षी कंदमुळे मासे. भरताना जर कंदमुळे स्वीकारले तर समजायचं तो पाया पडायला चालला. पशु पक्षाची भेट स्वीकारली तमोगुणी मारायला चालला. मासे स्वीकारले समजा रजोगुणी राज्याचा लोभ आहे. जेव्हा भेट घेऊन आला सुमंतजीच्या परिचयाचा असल्यामुळे सांगितलं भरतजी वो जो लंगोटीवाला आ रहा राम का सखा है राम सखा सुनी शंदनू त्यागा. कडकडून मिठी मारली. त्याने विनंती केली भेट स्वीकार करून पशु पक्षी मछली वापस ले जाओ कंदबुद रखो. कडून चुकलं सत्वगुणी आहे. एक रात्र तिथे विश्राम झाला. कमी पाण्यातून काही नावेतून सगळ्या समाज पलीकडे भारद्वाजजीच्या आश्रमामध्ये. दुपार झाली तेव्हा तीर्थचा राजा प्रयाग प्रसन्न माणसाच्या रूपात अर्थ धर्म काम मोक्ष काही मागा म्हणाले. भरतजी म्हणाले जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला अर्थ नहीं चाहिए. धर्म का पालन करने के लिए भैया को बनवा जाना पर धर्म ही चाहिए. काम ने मार डाला दशरथ जी को काम नहीं चाहिए. जिस निर्वाण पद में प्रभु की सेवा नहीं की जा सकती वो निर्वाण पद नहीं चाहिए. जन्म जन्म रति राम पद यही वरदान आण. पुढे निघाला समाज. लवकर निघाला वेळ कमी असल्यामुळे. इकडे सकाळची वेळ आहे. सगळ्या समाज थांबून 3 भरत शत्रुघ्न आणि गुहक. सकाळची वेळ. राम सीता चित्रकूटावर आपल्या पर्णकुटीपुढे बसले. लक्षबंदीत बाणाला धार लावतात. त्याच्या झोपड्यापुढे इतक्यात 50 भिल्ल पळत आले. प्रभुजी घाबरून आले. प्रभुजी अरे क्या हुआ. मन मंदिरा गजर भक्तीचा.